राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर 2 वेळा बंदी घालण्यात आली होती. 1975 साल तसंच इंदिरा गांधींच्या नेतृत्वातील काँग्रेसला पडझडीचं होतं. आता या वातावरणाची चिडचिड संघावर पुन्हा बंदी आणून काढली जाईल हा होरा होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी लादली जाईल आणि त्याही पलीकडे देशात हुकुमशाही राजवट लादली जाईल हा अंदाज 6 फेब्रुवारी 1975च्या संघावरील बंदीचा प्रश्न या अग्रलेखातून व्यक्त करण्यात आला होता. तरुण भारतच्या संपादकांचं द्रष्टेपण त्यातून अधोरेखित होतं. तरुण भारतच्या वाचकांसाठी श्राव्य माध्यमात हे जुने अग्रलेख सादर करण्याच्या या उपक्रमात आणखी एक बिनीचं लेखन. दिनांक 16 जुलै 2020 रोजी हा अग्रलेख आपल्या कानी पडेल तेव्हा तरुण भारतच्या संपादकीयात काळाची समीक्षा किती यथार्थ केली जाते याचा साक्षात्कार पुन्हा एकदा घडावा. संघावरील बंदीचा प्रश्न. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घातली जाईल अशी शक्यता व्यक्त करणारी एक वार्ता गेल्या आठवड्यात झळकली. 3 फेब्रुवारी रोजी बंदी घातल्याची घोषणा होईल असंही दिल्लीच्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालं होतं. आता 3 तारीख उलटलेली आहे आणि बंदीची घोषणा झालेली नाही. त्या प्रमाणात त्या बातमीची सत्यता बाधित झाली आहे. ती बातमी आम्हाला कळली ती अत्यंत विश्वसनीय सूत्रांकडून. त्यांच्या प्रामाणिकपणाविषयी आमच्या मनात संशय नाही. शिवाय सध्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्यापासून तो गावगन्ना पुढाऱ्यापर्यंत आणि कम्युनिस्ट पक्षाच्या अध्यक्षापासून तो त्या पक्षाच्या तळाच्या कार्यकर्त्यापर्यंत सर्वांकडून संघाविरुद्ध जी आगपाखड होते आहे ती जर ध्यानात घेतली तर बंदीची शक्यता वर्तवणाऱ्या बातमीवर विश्वास बसणं अस्वाभाविक नाही. कदाचित 3 फेब्रुवारीचा जो मुहूर्त बातमीत प्रकट झाला तो बरोबर नसेल, पण ज्या रीतीनं संघविरोधी प्रचाराचा धुराळा उडवणं चालू आहे तो बघता अशा प्रकारचं पाऊल उचलणं सरकारच्या मनातच नसेल अशी ग्वाही कोणीही देऊ शकणार नाही. कोणालाही असंच वाटेल की सरकार निमित्ताच्या शोधात आहे. आपल्या केंद्र सरकारचे विचार आणि धोरण आता जवळजवळ निश्चित झाल्यासारखे दिसतात. आंतरराष्ट्रीय क्षेत्रात रशियाशी आपले अत्याधिक सहकार्य असल्यामुळे देशातील रशियानिष्ठ उजव्या कम्युनिस्ट पक्षाशी जवळीक आपण ठेवली पाहिजे असं सत्तारूढ काँग्रेस पक्षाला वाटतं. काँग्रेसचे अध्यक्ष श्री बरुआ यांनी बेसावतपणे का होईना तसं एकदा जाहीरपणे सांगितलंही. वस्तुतः रशियाशी मैत्रीचे संबंध ठेवणं आणि कम्युनिस्ट पक्षाशी हातमिळवणी करणं या 2 अगदी भिन्न गोष्टी आहेत. इजिप्तची आपल्यासारखीच रशियाशी मैत्री आहे आणि तरीही तिथे कम्युनिस्ट पक्षावर बंदी आहे. या बंदीमुळे इजिप्त आणि रशिया यांच्या संबंधात बिघाड झालेला नाही. उद्या काँग्रेसशिवाय दुसरा पक्ष सत्तारूढ झाला तर तोही रशियाशी मैत्रीचे संबंध ठेवील, कारण असे संबंध आपल्या हिताचे आहेत. परंतु रशियाशी मैत्रीचे संबंध असले म्हणून इथल्या कम्युनिस्ट पक्षाशी सहकार्य किंवा आघाडी त्यांनी केली पाहिजे असं नाही. तथापि काँग्रेस पक्षानं त्यांचं सहकार्य घेण्याचं ठरविलेलं दिसतं. आज काँग्रेस पक्षात या सहकार्याला थोडा बहुत विरोध दिसत असला तरी इंदिराजींपुढे या विरोधाची धार बोथट होईल असं सर्वांना वाटतं. विजयवाडाला कम्युनिस्ट पक्षानं संमिश्र मंत्रिमंडळाचं आपलं उद्दिष्ट जाहीर करण्याची जी हिंमत प्रकट केली आहे तिच्या पाठीमागे त्या पक्षाला वाटत असलेला हा विश्वासच आहे आणि कम्युनिस्ट पक्षाला संघाचे नेहमीच वावडे राहिलेले आहे. वैचारिक भूमिकेवरून असो अथवा संघटनात्मक तुलनेतून असो, कम्युनिस्ट पक्षाच्या सामर्थ्याला बाधक ठरणारी सर्वात मोठी राष्ट्रवादी शक्ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे याची जाणीव कम्युनिस्ट पक्षाला आहे. संघाचं हे सामर्थ्य जितकं बदनाम होईल, लोक या सामर्थ्यापासून जितके दूर जातील तितके कम्युनिस्टांना हवेच आहे. यासाठी कम्युनिस्ट पक्ष सतत प्रयत्न करीत आला आहे आणि त्याच्या या प्रयत्नांना काँग्रेस पक्षातील काहींची उघड साथ तर काहींची प्रचंड सहानुभूती राहिली आहे. काँग्रेस कम्युनिस्ट सहकार्य झाल्यानंतर संघावर आघात होण्याचं टळणं दुरापास्त आहे. आघाताचं स्वरूप कसं राहील हा तपशिलाचा भाग आहे. श्रीमती इंदिरा गांधी यांच्या लोकप्रियतेला आणि सत्तेला ओहोटी आणण्याचं सामर्थ्य श्री जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनात आहे हे स्पष्ट झालंय. सत्तारूढ व्यक्तीला आपल्या हातून सत्ता जाण्याचा धोका कमालीचा अस्वस्थ करीत असतो. जयप्रकाशांची चळवळ प्रारंभी तरी बिहारपुरतीच होती. तिच्या कक्षा रुंदावल्या असल्या तरी अजून तरी दुसऱ्या कोणत्याही प्रांतात तशा प्रकारची चळवळ सुरू झालेली नाही. बिहार विधानसभा भंग करण्याची त्या आंदोलनाची मागणी त्यावेळी मान्य करण्यात आली असती तर कदाचित ती चळवळ बिहार बाहेर पसरलीही नसती.
स्वतः जयप्रकाशजीही बिहारातच गुंतून राहिले असते, पण इंदिराजींनी वेगळं धोरण अवलंबलं. आता त्या धोरणापासून मागे फिरणं त्यांना शक्य नाही, तसा त्यांचा स्वभावही नाही. श्री जयप्रकाश यांचं आंदोलन अहिंसक आहे, ही त्याची फार मोठी शक्ती आहे. त्यामुळे ते हिंसक आहे, हिंसाचारी लोकांच्या आधारावर उभे आहे, हे या आंदोलनाच्या विरोधकांनी सांगण्याचं धोरण स्वीकारलं. आनंद मार्ग आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचं नाव घेतलं की हे धोरण सफल होईल, अशी इंदिराजींची कल्पना आहे. म्हणूनच श्री ललित नारायण मिश्र यांचा खून कोणी केला या बाबतीत देशाच्या कानाकोपऱ्यात सर्वदूर एकच एक संशय व्यक्त होत असला आणि चौकशी अजून पूर्ण व्हावयाची असली तरी इंदिराजींनी संघाला बदडावायला सुरुवात केली आहे. त्यांची अशी कल्पना असावी की महात्माजींच्या हत्येच्या वेळी जसं वातावरण उत्पन्न करण्यात काँग्रेसला यश आलं होतं तसं यावेळी येईल. संघाविरुद्ध वातावरण तापेल आणि त्याद्वारा जयप्रकाशजींच्या आंदोलनाची लोकप्रियता कमी करता येईल, अशी त्यांची कल्पना नसती तर पंतप्रधान पदावरील व्यक्तीने उगाच अनौचित्य दाखविलं नसतं. पण तसं वातावरण त्या उत्पन्न करू शकल्या नाहीत. त्याचं एक कारण म्हणजे स्वतः त्यांचीच विश्वसनीयता कमी झालेली आहे आणि दुसरं म्हणजे 1975 हे 1948 साल नव्हे. याच जोडीला काँग्रेसला लागोपाठ 3 प्रचंड पराभव सहन करावे लागले. तेव्हा अप्रियतेचा लोंढा थांबविण्यासाठी किंवा इतरत्र वळविण्यासाठी नव्या व्यूहरचनेचा आसरा घेणं अपरिहार्य आहे. संघावरील बंदीचा विचार या अपरिहार्यतेतूनच जन्माला आलेला असणं अशक्य नाही. अशी बंदी आलीच तर संघ काय करील असा प्रश्न सर्वसामान्य लोकांप्रमाणे सरकारलाही पडला असेल. सरसंघचालक श्री बाळासाहेब देवरस यांनी त्या बाबतीत संदेह ठेवलेला नाही. त्यांनी लखनौवरून सांगितलं की संघ बंदी सहन करणार नाही. 1948 साली बंदी आली असताना 1 लाख लोकांनी सत्याग्रह करून बंदीला विरोध केला होता, ही माहितीही त्यांनी दिली. तरी ती बंदी महात्माजींच्या खुनाचा कलंक लावण्यात आली होती. खरी परिस्थिती लोकांसमोर नसल्यामुळे लोक संभ्रमात होते, प्रतिकूल होते. तरीही एवढ्या मोठ्या संख्येत लोक तुरुंगात जावयाला तयार झाले. 2 महिन्यांहून अधिक काळ चाललेल्या त्या आंदोलनात संघ स्वयंसेवकांकडून हिंसेचा किंवा संयमाच्या अभावाचा एकही प्रकार घडला नाही. आज तर परिस्थिती पार बदलून गेली आहे. बंदीचा प्रतिकार संघ हिंसक आंदोलनाने करील आणि मग तो आपल्याला मोडून काढता येईल अशी सरकारची कल्पना असेल तर ती सर्वथा चूक ठरेल, हेच सरसंघचालकांच्या निवेदनावरून सूचित होतं. म्हणून असं आततायी पाऊल उचलण्यापूर्वी सरकारनं 10 वेळा विचार केला पाहिजे. भ्रष्टाचार, महागाई, टंचाई, घटतं उत्पादन आणि वाढती बेकारी या संकटांनी सरकार त्रस्त आहे, ही गोष्ट खरी आहे. जयप्रकाशजींच्या आंदोलनाने त्याची आणखी पंचाईत झाली आहे. त्यांच्या सभांना होत असलेल्या प्रचंड गर्दीनं आपल्या लोकप्रियतेच्या उत्तुंग लाटांचा आरोहच ज्यांनी बघितला त्यांनी चिंतित होणंही स्वाभाविक आहे. या लाटांना आता ओहोटी लागलेली आहे आणि दुसऱ्याच लाटा उसळून येऊन जणू काही त्या त्यांच्या आसनाला धक्के देत आहेत. यातून मार्ग त्यांनाच काढावा लागेल. स्वहित किंवा स्वपक्षहित यापेक्षा देशहिताचा आणि केवळ देशहिताचाच विचार करून त्या मार्ग काढतील तर या प्रयत्नात एखाद वेळी आलेलं अपयशही गौरवाची पताका फडकवून जाईल. कारस्थानाचा मार्ग, आपलं अपयश झाकण्यासाठी दुसऱ्याचा बळी देण्याचं धोरण यशस्वी होईल किंवा नाही कोणी सांगावं, पण त्यामुळे त्यांचा गौरव वाढेल असं मात्र नाही. बांगलादेशात अत्याचारांनी पीडित आणि आतंकित झालेल्या मानवतेच्या रक्षणार्थ सरसाविलेल्या विजयशालिनी इंदिराजींचं सत्तास्थान गेलं तरी जनमानसातील स्थान केव्हाही जाऊ नये असं आम्हाला वाटतं.